लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. रम्या ही तांदळाचं ताट हातामध्ये घेते आणि त्याच्यामध्ये ती पार्थला सांगते की तुझ्या बायकोचं नाव याच्यामध्ये लिही. हे ऐकल्यावरती काव्य ही पार्थकडे बघायला लागते. पार्थ हा नंदिनीच्या आठवणीमध्ये हरवून जातो आणि तो काव्याचं नाव लिहिण्याऐवजी नंदिनीचं नाव लिहितो. ते नाव बघून सगळ्यांनाच धक्का बसतो आणि तेवढ्यातच वसुंधरा म्हणते, नंदिनी. तिने असं बोलल्यावरती चौघेही जण एकमेकांकडे बघायला लागतात. मग वसुंधरा म्हणते की पार्थ, तू विसरलास की काय? तुझं लग्न नंदिनीशी नाही तर काव्याशी झालं आहे. तेव्हा रम्या म्हणते, असू दे गाई, सवय मोडायला थोडासा टाईम लागतो. मग रम्या ते तांदळावरचं नंदिनीचं नाव मिटवून टाकते आणि मग वसुंधरा त्याला म्हणते की अरे आता कसला विचार करतोयस, हे नाव परत लिही. काव्या, नंदिनी, पार्थ आणि जीवा हे चौघेही एकमेकांकडे पाहत असतात. पार्थला आता खूप राग आलेला असतो. वसुंधरासारखी त्याला नाव लिही म्हणत असते. आता पार्थ हा चिडून उठतो आणि म्हणतो की बस, जेवढं झालं ते आता बस झालं, आणि तो रागानेच तिथून निघून जातो. पार्थ हा रागाने निघून गेल्यावरती वसुंधरा काही गप्प बसत नाही. ती मुद्दाम आता काव्याला म्हणते, अगं काव्या, बघ तुझा नवरा रागाने निघून गेला, जा बघ जा जरा. आता काव्या पण चांगलीच चिडलेली असते. ती उभी राहून म्हणते की पुरे झाला तमाशा, आणि काव्याही तिथून निघून जाते. वसुंधरा ही काही गप्प बसायचं नावच घेत नाही. ते दोघेही जण गेल्यावरती ती आता जीवाला म्हणते की जीवा, तू तरी आता निदान लावली. मग जीवाही तिच्याकडे रागाने बघत असतो आणि मग तोही तिथून रागाने निघून जातो. ही वसुंधरा काही केला थांबता थांबेना. ती मुद्दाम या चौघांच्याही जखमेवरती मीठ लावायचं काम करत राहते. आता इकडे मोहितांच्या घरी दाखवतात, धनंजय हे आरुषीला समजवण्याचा प्रयत्न करत असतात. ते आरुषीला म्हणतात, हे बघ आरुषी, जे झालं त्याच्यामध्ये वाईट शोधण्याचं थांबव. नंदिनी आणि काव्याच्या बाबतीत वाईट झालं, पण आपण त्यांना एका चांगल्या घरात दिलं आहे. काही झालं तरी सुखात आणतील. काव्य आणि नंदिनी हा एकाच घरात आहेत, त्या एकमेकींना धरून राहतील. विक्रम आणि मालिनी त्यांना समजून आणि सांभाळून घेतील. पण आरुषी त्यांचं बोलणं अर्धवट सोडून तिथून निघून जाते. ती गेल्यावरती धनंजय शारदाला म्हणतात की हे बघ शारदा, तू काळजी करू नकोस, हळूहळू सर्व काही ठीक होईल. शारदा म्हणते की माहीत नाही, पण माझं डोकं काम करत नाहीये. आपण म्हणतोय त्या सगळं सांभाळून घेतील, निभावतील, पण तसं नाही झालं तर शेवटी आपण त्यांच्यावरती हे लग्न लादलं आहे, हे खरं आहे. धनंजय म्हणतात, शारदा, आता आपण तेच बोलणं थांबूयात. त्याच्यापेक्षा आपण प्रार्थना करूयात की या लग्नाचा गुंता लवकरात लवकर सुटावा आणि दोघींनीही आपापला संसार सुखाने करावा. तर प्रेक्षकांनो, आता इकडे दाखवतात, मंजू ही मालिनीला आवाज देते आणि म्हणते, वहिनी वहिनी, ही वसुताई ना जरा जास्तच करते. तुला तर माहिती आहे काव्य आणि नंदिनीचं लग्न कोणत्या परिस्थितीमध्ये झालं आहे. त्यात त्यांना रीतिरिवाजावरती सतत ओरडत राहणं बरोबर दिसतं का? त्या बिचाऱ्या एवढ्याच सहन करून आल्यात, त्यांना जरा मोकळा श्वास तरी घेऊ देत. पण मालिनी तिच्याकडे लक्ष न देता तिथून निघून जायला लागते. तेव्हा मंजू त्यांना परत थांबवत म्हणते, वहिनी वहिनी, ती काव्या पण काही कमी नाहीये. तिखट मिरची आहे, तिखट मिरची. ठसका लागेल ना तिच्यामुळे आपल्याला एखाद दिवशी. मालिनी म्हणते, नाही, तसं काही होणार नाही. ती मंजूला म्हणते, मी काय बोलते ताई, तुम्ही जरा काव्याशी बोलून घ्या, शांतपणे बोला. हां, तिला सांगा की तिची आणि नंदिनीची सोय आपल्या श्रेया आणि पियूच्या खोलीमध्ये केली आहे. मग मंजू म्हणते, मग श्रेया आणि पियू त्या कुठे राहणार? मालिनी म्हणते की तुमच्या खोलीमध्ये, आजची रात्र फक्त. तुम्हाला माहिती आहे ना, सत्यनारायणची पूजा झाल्याशिवाय नवरा आणि बायकोला एका खोलीत राहता येत नाही. वसुंधरा म्हणते, तेच तर, अशा परिस्थितीमध्ये सत्यनारायणची पूजा कशी होणार हाच प्रश्न पडला होता मला. ना तयारी आहे ना मुहूर्त आहे. मालिनी तिला थांबवत म्हणते की होईल, सगळं नीट होईल. तुम्ही आता या सर्वांची काळजी करू नका. तुम्ही फक्त काव्याशी बोलून घ्या, पण जरा शांतपणे. आणि मग मालिनी तिथून निघून जातात. आता ही मंजू मुद्दाम काव्याला चिडवायचा प्रयत्न करते, तर काव्या ही रडत बसलेली असते. तेवढा तिथे मंजू येते. ती काव्याच्या खांद्यावर हात ठेवते आणि तिला म्हणते, काय ग, खाली का बसली आहेस? नव्या नवरीने असं तोंड पाडून बसणं बरोबर दिसत नाही. बिचारी, काय अवस्था झाली आहे, मी समजू शकते. तेव्हा काव्या चिडून म्हणते की काय समजू शकता, तुमचं पण लग्न असं जबरदस्ती लावून दिलं का यांनी? मंजू म्हणते, बाई ग, माझं लग्न का जबरदस्तीने होणार? आमचं तर लव्ह मॅरेज होतं.
ती काव्याला म्हणते, मी काय म्हणते काव्या, तुम्ही लग्न ॲक्सेप्ट करा म्हणजे सगळं सोपं होऊन जाईल. हे ऐकल्यावरती आता काव्या चांगलीच चिडते. ती चिडून उभी राहते आणि त्यांना म्हणते की मी तुमचं सजेशन विचारलं आहे का, कशाला उगाच बडबड करताय. या घरामध्ये सगळ्यांना एकमेकांच्या आयुष्यात नाक खुपसायची सवयच आहे का. ॲक्सेप्ट कर ॲक्सेप्ट कर ॲक्सेप्ट कर. मी हे लग्न मानत नाही, त्यामुळे उगाच ॲक्सेप्ट कर अशी भुणभुण करू नका माझ्या मागे. मंजू म्हणते की म्हणजे तू हे लग्न कधीच स्वीकारणार नाहीये. बापरे, कसं होणार आमच्या पार्थचं. ती काव्याला म्हणते, हे बघ काव्या, आपल्या बायकांचं ना. पण काव्या आता खूप चिडलेली असते. ती चिडून म्हणते की बास करा, जखमेवर ते मीठ चोळू नका, तुमचं झालं असेल तर जावा इथून. आता मंजू पण चिडते. ती काव्याला ओरडून म्हणते, मला काही ती यायची हौस नाहीये, वहिनीने सांगितलं होतं म्हणून तुझ्याशी बोलायला इथे आली होती. मंजू म्हणते की तुझं आणि नंदिनीचं झोपायची सोय. पण काव्या परत चिडते आणि तिला ओरडून म्हणते की गप्पा बसा. आणि मग काव्या तिथून रागाने निघून जाते. ती गेल्यावरती मंजू स्वतःशीच हसत असते. आता इकडे नंदिनी रूममध्ये मंडोळा वगैरे काढत असते. नंदिनी ही खूपच इमोशनल झालेली असते आणि तिला पारसोबत घालवलेले सर्व क्षण आठवत असतात. तेवढ्यातच तिथे रम्या येते. रम्या तिला म्हणते, नंदिनी इथे आहेस का तू, मला वाटलं जीवाच्या रूममध्ये असशील. मग नंदिनी रम्याकडे बघायला लागते. तेव्हा रम्या म्हणते की बरोबर आहे, पूजा झाल्याशिवाय तुला जीवाच्या रूममध्ये जाता येणार नाही. रम्या ही नंदिनीला टोमणे मारायचं एकही संधी सोडत नाही. ती नंदिनीला म्हणते की शेवटी तू देशमुखाच्या घरात सून म्हणून आलीसच. पण हे पण खूप वाईट असतं ना, आपलं आयुष्यच बदलून टाकतं. आपण खूप म्हणतो मी असं ठरवलंय, माझा हा प्लॅन आहे, किंवा या माणसासोबत मी माझं फ्युचर सेट केलं आहे. पण खरंच आपल्या हातात काहीच नसतं गं. आता बघ ना, तुझ्या हातावरच्या मेहंदीचं विस्कटलेलं नाव तुझ्या मैत्रिणीने दुरुस्त करून दिलं. आय विश हे बिघडलेलं लग्नसुद्धा आपण दुरुस्त करू शकलो असतो. पण बघ ना, तुझ्या नावाच्या पुढे जीवाचं नाव आणि हातावर पार्थचं. खूप त्रास होत असेल ना नंदिनी. ती म्हणते की आय एम सॉरी नंदिनी, पण मला ना तुमच्या सावित्रीबाईचं पटतंय. सोयरी तिथेच झाली, पण लग्न मात्र पार्थशी. पण लग्न पार्थ नाही तर जीवाशी झालं. पार्थ नशिबातच नव्हता ग तुझ्या. रम्या नंदिनीला पार्थच्या विरोधात भडकवायचा प्रयत्न करते. ती म्हणते की आईने सांगितलं मला, तुम्ही लग्न मंडपात पाय ठेवला आणि पार्थने काव्याच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं. तेवढ्यातच वसुंधरा रम्याला आवाज देते आणि रम्या म्हणते की हो आले, आणि मग ती तिथून निघून जाते. आणि मग नंदिनी ही खूपच इमोशनल झालेली असते. तिला परत पार्थच्या सर्व आठवणी यायला लागतात आणि झालेल्या लग्नाचा सर्व प्रकार तिला आठवायला लागतो. आणि मग नंदिनी खूप रडायला लागते. तर प्रेक्षकांनी या सिरियलची अशीच पुढची अपडेट बघण्यासाठी या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.